नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। इकडे ईशान, इरा आणि संयमी त्यांच्या चंदोबा आणि मीना आजीकडे आलेले असतात। त्यांच्यासोबत निलिमाही असते। आता ईशान पक्याला कसं पळवून लावलं ते त्यांना सांगू लागतो। त्यावर त्याचे चंदोबा मोठमोठ्याने हसू लागतात। तेव्हा संयमी म्हणते की खरंच खूप फनी सीन होता तो। ईशान म्हणत असतो की आम्हाला अशोक आजोबांनीच ही आयडिया दिली। त्यांनी आमच्याजवळ एक माचीस पेटी दिली आणि आम्हाला फटाक्यांची माळ त्यांच्याजवळ पेटवायला सांगितली। हे ऐकल्यानंतर आता सगळेजण हसू लागतात। मात्र निलिमा खाली मान घालून बसलेली असते। तितक्यात मीनाचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती सगळ्यांनाच म्हणते की आता पुरे झालं। तेव्हा निलिमा म्हणू लागते की हे सगळं माझ्यामुळेच घडतंय। काळादादाने आणि मुलांनी मिळून त्याला पळून लावलं हे खरंय, पण मी जर इथे नसते तर हे सगळं घडलंच नसतं। त्यामुळे हे सगळं फक्त माझ्यामुळेच घडतंय। त्यावर मीना तिला म्हणू लागते की तुम्ही असा का विचार करताय। त्यावर निलिमा म्हणते की ती सभ्य लोकांची सोसायटी आहे आणि तिथं माझा नवरा येऊन धमकी देतो काय आणि तमाशा घालतो, त्यामुळे मला खूप लाज वाटते। पुढे ती सांगू लागते की इतक्या वर्ष त्याला कधी सणाचं भानही नसायचं। एखाद्या कोपऱ्यामध्ये दारू पिऊन पडलेला असायचा आणि आज अचानकच त्याला माझ्याकडून ओवाळून घ्यायचं होतं। पुढे ती म्हणू लागते की त्याला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की मी एक दिवस त्याला सोडून निघून जाईल, पण हे शक्य झालं ते फक्त भैरवी आणि बाळदादामुळे। ते जर आले नसते तर मी कुठे गेली असते। पुढे ती म्हणते की मी जोवर इथे तोवर हे असंच घडत राहणार। तो काही ना काही कारण काढून सोसायटीत येऊन सगळ्यांना त्रास देत राहणार। त्यावर चंदनराव तिला म्हणतात की त्याची तुम्ही अजिबातच काळजी करू नका, कारण अशोकरावांनी त्याचाही बंदोबस्त केलेला आहे। त्यांनी आधीच पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट केलीये, त्यामुळेच तर पक्या त्यांचं नाव घ्यायची हिंमत करत नाहीये। तेव्हा इरा म्हणू लागते की निलू आजी, तू टेन्शन घेऊ नकोस। बरं केलं तू त्या क्रुएल माणसाकडून आमच्याकडे निघून आलीस। तितक्यात मीनाला अनिशची आठवण येते आणि ती विचारू लागते की एवढं सगळं घडलं तेव्हा अनिश कुठे होता। त्यावर नीलू खाली मान घालते। त्यामुळे मीनाच्या लक्षात आलेलं असतं की अनिश त्यावेळी घरी नव्हता। तेव्हा ती म्हणू लागते की सणासुदीला अनिश कुठे गेला होता। माझ्या भैरवीचा पहिला दिवाळ सण आणि अनिश घरी नव्हता। पुढे ती म्हणू लागते की त्याला माझ्या भैरवीची आठवण सुद्धा आली नसेल आणि त्याने तिला ओवाळणी सुद्धा टाकलेली नसेल। तेव्हा चंदनराव तिला म्हणू लागतात की मीना, त्याचा तू विचार करू नकोस। चल आपण सगळेजण भैरवीला भेटायला जाऊया, कारण भैरवी आज एकटी असेल ना। त्यामुळे आता सगळेजण भैरवीकडे यायला निघतात। इकडे आल्यानंतर इरा, ईशान त्यांनी बनवलेला किल्ला त्यांच्या आजी आजोबांना दाखवू लागतात। त्यावर ते विचारतात की हा नेमका केला कोणी। त्यावर ते म्हणतात की आम्ही सगळ्यांनी मिळून। त्यामुळे त्यांच्यावर खुश होत आता चंदोबा त्यांना फटाक्यांचं बॉक्स देत म्हणतात की हे तुम्हाला आमच्याकडून दिवाळीचं गिफ्ट। त्यामुळे आता इरा, ईशान आणि संयमी खुश होतात आणि फटाके फोडू लागतात। आता इकडे भैरवीचे बाबा तिला विचारू लागतात की अनिश कुठे, तुला असं एकटीला टाकून तो गेला तरी कुठे। त्यावर भैरवी म्हणते, हे बघा बाबा, त्याचा विषय न काढलेलाच बरा आहे। तुम्हाला त्याचा स्वभाव माहीत आहे ना, आणि मी एकटी कुठे, तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत। त्यावर ते म्हणतात, अगं सणासुदीला तरी निदान त्याने घरी असायला हवं होतं। त्यावर भैरवी म्हणते की अनिशचं आता काय झालंय, तो काय करतोय, कसा वागतोय हे त्याचं त्यालाच समजत नाहीये। त्याच्या मनात एवढं विष साठलंय, त्यामुळेच तो असं वागतोय। पण माझी खात्री आहे त्या दिवाळीला नाही पण पुढच्या दिवाळीपर्यंत सगळं ठीक होईल। त्यावर भैरवीचे बाबा तिला म्हणू लागतात, तू म्हणतीयेस तर नक्की ठीक होईल। आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊबीज असते। त्यामुळे अशोक मामा आता निलिमाला साडी देणार असतात, पण त्यासाठी सगळ्यांनी मिळून तिला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं। त्यामुळे आता साडी कुठे लपवायची यावर ते विचार करू लागतात। तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी अशी साडी घेऊन उभा राहतो, म्हणजे तिला कळेल की ही साडी तिची आहे। त्यावर भैरवी म्हणते, असं नाही, नको बाबा, याला काही सरप्राईज म्हणतात का। तेव्हा तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती मुलांना सांगू लागते की आपण असं असं करूया। त्या साडीसोबत अशोक मामाने निलिमासाठी एक चिठ्ठी सुद्धा लिहिलेली असते। इकडे आता इरा, ईशान आणि भैरवी अशोक मामा ज्या जागेवर झोपतात म्हणजेच सोप्यावरती आता ते उशा पसरवतात आणि त्यावरती चादर टाकतात। त्यानंतर इरा, ईशान आता अशोक मामांना आतल्या रूममध्ये घेऊन जातात आणि म्हणतात की तुम्ही इथे लपून राहा।
आता इकडे किशाभाऊ किचनमधून येतो आणि सोप्यावर झोपू लागतो. तितक्यात राधाबाईंनी तिथे पळत येते आणि त्याला म्हणू लागते की भाऊजींवर झोपताय का आता, कारण त्यांनाही माहीत नसतं की सोप्यावर नेमकं काय येते. तितक्यात आता निलिमा आंघोळ करून बाहेर आलेली असते आणि मुलांना बघून ती म्हणू लागते, मुलांनो आज सण आहे, त्यामुळे लवकर जा आणि आंघोळ करून तयार व्हा. त्यावर इरा म्हणते, आधी अशोक आजोबांना तर तुम्ही उठवा, कारण अजूनही ते उठलेले नाहीये. त्यामुळे आता निलिमाला या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं आणि ती त्यांच्याजवळ जाऊन त्यांना उठवत म्हणते की दादा उठा रे, बघ तरी किती वाजलेत. पण अशोक मामा काही उठायला तयारच नसतात. त्यामुळे आता निलिमा त्यांच्यावरची चादर बाजूला करते. बघते तर काय, तिथे फक्त उशा ठेवलेल्या असतात आणि त्यावरती एक गिफ्ट. हे बघितल्यानंतर आता भैरवी तिला सांगू लागते की तुमच्यासाठी साडी आहे, उघडून बघा. त्यामुळे आता निलिमाने ती साडी उघडून बघितलेली असते. तितक्यात भैरवी तिला म्हणते की तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे. आता निलिमा त्या बॅगमध्ये जेव्हा हात घालते तेव्हा तिला त्या बॅगमध्ये एक इन्व्हलप दिसतं. आता निलिमा ते इन्व्हलप खोलून त्यामधली चिठ्ठी वाचू लागते. ही चिठ्ठी अशोक मामाने निलिमासाठी लिहिलेली असते. आता निलिमा ती चिठ्ठी वाचू लागते. प्रिय निलिमा, 35 वर्षानंतर आज आपण परत एकदा भाऊबीज साजरी करणार आहोत. ते म्हणू लागतात की गेली 35 वर्ष भाऊबीजेला तू इथे नसायचीस, पण आपले जुने दिवस त्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर फिरायचे. आता हे वाचत असताना निलिमाला खूप वाईट वाटू लागतं आणि ती रडू लागते. ते लिहितात की तुला आपली चाळीतली भाऊबीज आठवते का? मी असा पाटावर बसायचो, तू मला ओवाळायचीस. तू जेव्हा मला नमस्कार करण्यासाठी वाकायची तेव्हा मी तुझ्या पाठीवर एक जोरात धपाटा द्यायचो. त्यामुळे तू खूप चिडायचीस आणि माझ्याशी भांडायची आणि थोड्या वेळाने परत एकत्र फळार खायचो. तितक्यात अशोक मामा आता बाहेर येतात आणि निलिमाला म्हणू लागतात, तुला आठवतंय का, तू चहासोबत शंकरपाळी खायची आणि मी तुला विचारायचो तेव्हा तू म्हणायची की मला असंच आवडतं. आता दोघंही बहीण भाऊ खूप इमोशनल झालेले असतात. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, मी कधीच विचार केला नव्हता की हा योग परत आपल्या आयुष्यात येईल. असं म्हणत आता अशोक मामा आणि निलिमा एकमेकांना मिठी मारतात. थोड्या वेळानंतर निलिमा अशोक मामांना ओवाळते आणि नमस्कार करते. आता अशोक मामा त्यांनी आणलेली साडी निलिमाला देतात. आता इकडे इरा आणि संयमी ईशानला ओवाळत असतात. तेव्हा भैरवी ईशानला म्हणते की ईशान आता दोघींनाही नमस्कार कर. त्यामुळे आता ईशान दोघींनाही नमस्कार करतो आणि अशोक मामांना विचारू लागतो की आजोबा आता यांना काय गिफ्ट देऊ बरं. त्यावर अशोक मामा म्हणतात, गिफ्ट नाही, त्याला ओवाळणी असं म्हणतात. ते म्हणू लागतात की तुमची मराठी भाषा सुधारावी, त्यामुळे मी तुमच्यासाठी दिव्य मराठीचं पुस्तक आणलंय. त्यामुळे ते आता भैरवीला, इरा, ईशान आणि संयमीला ते पुस्तक द्यायला सांगतात आणि म्हणतात की पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला अगदी अस्खलित मराठी बोलता आलं पाहिजे. आता राधा वहिनी अशोक मामांना म्हणू लागते की भाऊजी मी पण तुमची बहीणच लागते, त्यामुळे मी पण तुम्हाला ओवाळू शकते. तेव्हा अशोक मामा तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, का नाही, ओवाळ ओवाळ, आपलेच भाऊजी. असं म्हणत आता राधा वहिनी अशोक मामांना ओवाळते आणि पुढे हात करून ओवाळणी मागू लागते. तेव्हा अशोक मामा खिशात हात घालून पैशांची गड्डी काढतात. त्यामुळे आता राधा वहिनी खूप खुश होते. पण अशोक मामा मात्र त्यातले फक्त 21 रुपये काढून तिच्या हातावर ठेवतात. त्यावर ती म्हणू लागते, हे काय भाऊजी, फक्त 21च रुपये. त्यावर अशोक मामा म्हणतात, काय ना, माझी बहीण 35 वर्षानंतर इथे आलीये म्हणून तिच्यासाठी साडी, आणि तुम्ही काय याच वर्षी आलात, त्यामुळे तुमच्यासाठी फक्त 21 रुपये बरोबर आहे. एवढ्यात तुषार तिथे येतो आणि भैरवीला आवाज देतो. आता तुषारने भैरवीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा भैरवी म्हणते, अरे मी तुला कॉल करणारच होते, बरं झालं तू आलास. त्यामुळे आता भैरवी तुषारलाही ओवाळते. आता इकडे तोरणे देसाई आणि जना म्हणत असतात की या वर्षीची दिवाळी खूप छान झाली. असं म्हणत ते खाली येतात. तेव्हा त्यांच्यासमोर अनिश येतो. त्यामुळे तोरणे त्याला विचारू लागतात, अरे अनिश, एवढा लेट आलास, कुठे गेला होतास? त्यावर अनिश म्हणतो, तुम्हाला काय करायचंय? तेव्हा जना त्याला म्हणतो, अरे आपलं सहजच विचारता येते, एवढं चिडायला काय झालं? त्यावर अनिश सांगू लागतो की हल्ली मला अशा प्रश्नांचा खूप राग येतो, असे प्रश्न विचारल्यावर माझे डोक्यात जातात. त्यावर तोरणे म्हणतात की जाऊ द्या, तो त्याच्या घरच्यांशी सुद्धा असं वागतो, तेव्हा आपण तर शेजारचे. त्यावर अनिश म्हणतो, तुम्ही मला असे प्रश्न करायला, तुम्ही माझे तीर्थरूप नाहीये. असं म्हणत तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा देसाई समोर येतात आणि म्हणतात की अनिश,
त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो बाबा, चुकलं त्यांचं. तसाही तू पूर्वीचा अनिश राहिला नाही, त्यामुळे तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही. जा तू तुझे काम कर, असं म्हणत ते त्याला तिथून जायला सांगतात. आणि आता अनिश तिथून जाऊ लागतो तेव्हा तोरणे देसाई आणि जना म्हणू लागतात की याच्या या असल्या स्वभावालाच भैरवी कंटाळली असेल, म्हणूनच ती त्या सुकटणकर बरोबर गाडीत इकडे तिकडे फिरत असते. तेव्हा जना म्हणू लागतो याच्या अशा वागण्यामुळे आपल्याला किती मनस्ताप होतोय, तेव्हा त्याच्या घरच्यांना किती त्रास होत असेल. तेव्हा तोरणे म्हणतात की त्या भैरवीची काय चुके, हा दिवसभर आपला इकडे तिकडे फिरत असतो आणि ती मस्त त्या सुकटणकर बरोबर मज्जा मारत असते. आता हे ऐकल्यानंतर अनिशला खूप राग येतो आणि तो रागातच घरी येतो. आता अनिश जेव्हा त्याच्या खोलीत येतो तेव्हा भैरवी त्याला विचारते की तुला जेवायचं आहे का. तेव्हा अनिश तिच्याजवळ येऊन तिला म्हणू लागतो की आजही दी सुकटणकर तुला भेटायला आले होते. त्यावर भैरवी म्हणते की तुला कसं कळलं. त्यावर अनिश म्हणतो ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे. येता येता 4 जण बोललेत की सुकटणकरचं हल्ली आपल्या इथे येणं जाणं वाढलंय आणि ही गोष्ट ते कौतुकाने नव्हते सांगत, तर भोचकपणे म्हणत होते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.